तालुक्यातील सीना कोळगाव या ठिकाणचं जे संगोबा मंदिर आहे या ठिकाणी जे आहेत ते 90 नागरिक अडकले आहेत। सध्या पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील, तसेच आमदार नारायण पाटील असतील, तसेच आमदार अभिजित आबा पाटील यांनी या घटनास्थळाला भेट दिली। भाऊ आपल्याबरोबर भाऊ काय सांगाल, या ठिकाणी 90 नागरिक अडकलेले आहेत। प्रशासनाने देखील सकाळपासून प्रयत्न सुरू आहेत, परंतु सध्या अजून नागरिक काय बाहेर निघालेले नाहीत। नाही, फक्त याच ठिकाणी नाही आहे, या नदी पात्राच्या बाजूला अनेक गावांना पाण्याने वेढा दिला आहे, अनेक वस्त्या आहेत त्यांनाही पाण्याने वेढा दिलेला आहे। हा जो समोर दिसतो तो संगोबा मंदिराचा परिसर आहे। त्या ठिकाणी काही नागरिक आहेत, परंतु ते नागरिक सुरक्षित आहेत आणि त्यांच्या जेवणाची बाकीची व्यवस्था त्यांची केलेली आहे। त्यांना बाहेर काढण्याचाही प्रयत्न आपण करतोय, परंतु पाणी आस्ते आस्ते कमी होईल अशी परिस्थिती सध्या तर दिसते। परंतु कालपासून NDRFच्या टीम पोचलेल्या आहेत, मिलिटरीची टीम पोचलेल्या आहेत। आज आता आपण बघितलं असेल की एअरलिफ्ट करून काही लोकांना या ठिकाणून बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे। आणि पहिली प्रायोरिटी जी आहे की सगळ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणं, त्यांचा जीव वाचवणं ही आहे। त्या अनुषंगानं प्रशासन खूप ताकदीनं काम करतं आहे। NDRF टीम असतील किंवा मिलिटरी असेल, सगळेच काम करत आहेत। भाऊ आपण पाहतो की आपण पाहणी केली होती, अनेक ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। शेतकरी वर्गामधून ओला दुष्काळ करण्याची जाहीर मागणी होती। काल आमदार नारायण आबा पाटील यांनी देखील राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे देखील ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली आहे, काय म्हण? नाही, बिलकुल तुम्ही म्हणता ते खरं आहे की हे नदीच्या पात्राच्या बाजूला पाठीमागे काही दिवसापूर्वी खूप मोठं पाणी आलं। आता पुन्हा पाणी आलं, गेल्या 3 दिवसापासून हे पाणी वाहताना आपण सगळेजण बघतोय। नदीकाठाचा सगळा परिसर बाधित झालेला आहे, त्यामध्ये प्रचंड पाणी आहे आणि शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि बाजूलाही सातत्यानं पाऊस पडतोय। त्यामुळं ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे हे आपल्याला प्रथमदर्शनी दिसतंय। परंतु मुख्यमंत्री मोदयांचं बारकाईनं लक्ष आहे, मंत्रिमंडळाचंही लक्ष आहे आणि पहिली प्रायोरिटी जी आहे ती लोकांचा जीव वाचवणं आणि मग याच्यानंतर पंचनामे करून जी वस्तुस्थिती आहे, जी आवश्यकता भासेल ती पुढची कारवाई करता येईल। करमाळ्यातून रेस्क्यू कसं असणार आहे पुढचं भाऊ? नाही, रेस्क्यू पहिलं लोकांचा जीव वाचवणं हेच महत्त्वाचं आहे। गरज पडेल तर आपण NDRFची टीम इथं या ठिकाणी काम करते। गरज पडली तर आपण लष्कराला पाचारण केलं आहे, लष्कर पण पोचलेलं आहे, तेही काम करत आहे आणि वेळ पडली तर आपण एअरलिफ्ट करूनही लोकांना या ठिकाणून सुरक्षित ठिकाणी आपण नेऊ, परंतु लोकांना च्या जीविताला धोका होणार नाही याची काळजी प्रशासन नक्की घेईल। साधारण NDRF टीम किती वेळात येईल भाऊ, काय सांगता? NDRFची टीम इथं कामच करते, ऑलरेडी काम करते। एक टीम धारपडला काम करते, एक टीम आणि दुसरी टीम मला वाटते पलीकडे कुठलं गाव आहे ते वाकावच्या इथं एक टीम आहे, मिलिटरीची टीम काम करते आणि त्यासोबत धारपडमधनं एअरलिफ्ट करूनही लोकांना काढलेलं आहे। या ठिकाणी एअरलिफ्ट होऊ शकतं काय? आवश्यकता भासली तर होईल, परंतु लोक तर सुरक्षित आहेत आणि आपण पाण्याची पातळी बघतो की त्याच्यावरती जवळजवळ 10-15 फूट वरती लोक सुरक्षित ठिकाणी आहेत। त्यामुळं गरज भासली तर तेही करता येईल, पण आता प्रथमदर्शनी आवश्यकता भासत नाही आहे। नक्कीच या ठिकाणी आपण जे पाहतोय की पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब जे आहे यांनी या ठिकाणी जे आहे ते शेतकऱ्यांचं आता देखील NDRF टीम देखील या ठिकाणी दुसरी तुकडी येणार असून यांना जे आहे ते बाहेर काढण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू असणार असून शेतकऱ्यांच्या ओला दुष्काळाच्या बाबतीत देखील मुख्यमंत्री याबद्दल देखील जो काय आहे निर्णय ते घेतील अशी प्रतिक्रिया यावेळी दिली आहे। कॅमेरामन अशोक मुरुमकरसह चित्रकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।